काँग्रेस ही शतकाची काँग्रेस असली तरी ती भ्रष्टाचाराची जननी आहे म्हणून युवकांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली। राहुलजी गांधी वारसा हक्कानं गादीवर आले, मोठ्या चमकोगिरीचा आव आणत पक्ष माझा आणि मी पक्षाचा अशी भूमिका मांडत राहिली। परंतु दरवर्षी त्यांच्या राजेपणाच्या सवयीमुळे प्रतिवर्षी एक महिनाभर ते सुट्टीवर जातात। मनाला ताजेपणा प्राप्त होण्यासाठी आयुष्यात थोडीशी हिरवळ असावी या उद्देशाने देश परदेशाचा ते मोठा दौरा करतात आणि महिनाभर आपल्या आयुष्याची सुट्टी साजरी करत असतात। परंतु गेल्या 10 वर्षात भारताचा लाडका सुपुत्र नरेंद्रजी मोदी दशकाभरात कधी सुट्टी घेतल्याचं ऐकिवात नाही। कधी विश्रांती घेतली अशी बातमी 2 टर्म मध्ये 10 वर्षात एका दशकभरात अशी बातमी कधी प्रसारित झाली नाही। कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी राजे यांचा आदर्श पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे। कारण राज्याभिषेक झाल्यावर राजेपण मिरवण्यासाठी सत्ता आणि संपत्ती याचं सुख भोगण्यासाठी राजांनी एका दिवसाचीही सवड काढली नाही। उलट राज्याभिषेक झाला दुसऱ्या दिवशी मोहिमेवर जाण्याचे राजांनी संकेत दिले। राज्याचे वैभव आणि राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी राजांनी घोड्यावरची रपेट चालू ठेवली। सतत मोहिमा, सतत वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू झालेली राज्याचं तोरण बांधून राज्याच्या वैभवासाठी लढत राहिलेले छत्रपती शिवाजी राजे डोळ्यासमोरच ठेवून पंतप्रधानांनी 10 वर्षात कधी सुट्टी घेतली नाही। देश वाढवला पाहिजे, देश मोठा झाला पाहिजे, जगाच्या स्पर्धेत भारताचा GDP वाढला पाहिजे, जागतिक बँकेत भारताचा वकूब, भारताची आर्थिक सांपत्तिक स्थिती अधिक वैभवशाली ठरली पाहिजे। यासाठीच
प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत कधीच सुट्टी घेतली नाही, काम करीत राहिले. अशा प्रकारचं काम चालू ठेवताना जगातले 3ऱ्या नंबरचे राष्ट्र व्हावे ही संकल्पना, हा संकल्प मोदीजी जपत राहिले. म्हणूनच आज प्रत्येक श्वासागणिक राष्ट्राचं हित जपणारा पंतप्रधान म्हणून मोदीजींच्या आयुष्याला मोठे तेजोमय असे वळण लाभले. कारण मोदीजी राष्ट्राचा सातबारा मजबूत करण्यासाठी झटत राहिले, जपत राहिले, काम करीत गेले. काँग्रेस मात्र व्यक्तिगत संपत्ती वाढवण्यामध्ये गुंतत गेली. नातवाचा सातबारा मजबूत झाला पाहिजे, नातवाचा सातबारा अधिक बळकट झाला पाहिजे, यासाठी काँग्रेसमध्ये मोठे झालेले नेते अखेरच्या श्वासापर्यंत कुटुंबाचा सातबारा मोठा करत राहिले. आणि मोदीजी मात्र गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत राष्ट्राचा सातबारा जपत राहिले, राष्ट्राच्या सातबाराचा विस्तार करीत राहिले, राष्ट्राची सांपत्तिक परिस्थिती GDP सुधारला पाहिजे यासाठी प्रयत्न करीत गेले. अशा निष्कलंक चारित्र्याचा भारताचा पंतप्रधान जगाचं नेतृत्व करण्यासाठी सिद्ध झाला. म्हणूनच पहिली जगातली 10 राष्ट्र आज नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हाकेला वो देऊन धावत येतात, हाकेला वो देतात. मानवी मूल्यांची जपणूक करणारा नेता म्हणून जगातली सगळी राष्ट्र मोदीजींना न्यायिक भूमिकेचा विचार मांडताना सल्ला घेतात. हेच आपल्या राष्ट्राचे खरे वैभव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.